गुळसुंदे गावामध्ये राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्री रामनवमीचा सुवर्ण मुहूर्त साधून राम हनुमान मंदिराजवळ भक्त निवासस्थानाचे उद्घाटन सुप्रसिद्ध प्रवचनकार सुगत शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले। पनवेल तालुका अंतर्गत गुळसुंदे गावामध्ये राम जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे। राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने गुळसुंदे गावामध्ये राम मारुती मंदिराच्या परिसरात भक्त निवासस्थानाचे उद्घाटन सुप्रसिद्ध प्रवचनकार प्राध्यापक सुगत शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले। मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विवेक पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी सुप्रसिद्ध रचनाकार राजन टिपणीस, पंचायत समितीचे माजी सभापती गजानन माळी, माजी झेडपी सदस्य सुरेश ठाकूर, पंचायत समिती सदस्य निशा ठाकूर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते रमेश भालेराव, श्री राम मारुती देवस्थानचे अध्यक्ष गणेश जोशी आदी मान्यवरांसहित मंदिराचे ट्रस्टी, उत्सव कमिटीचे सदस्य तसेच भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार विवेक पाटील यांनी मंदिर परिसरात भक्त निवासस्थानाचे निर्माण केले आहे, हे कौतुकास्पद गोष्ट असल्याचे सांगितले। या ठिकाणी बरीचशी मंडळी आपली बाहेर येत असतात। गुळसुंदेकर जरी असले तरी गुळसुंद्यातले लोक आता पुणे, मुंबई, ठाणे, भिवंडीमध्ये आणि इतर ठिकाणी बरेचसे राहायला गेलेले आहेत। त्यांनाही इथे यायचं असतं, कारण मूळ गाव जे आपलं असते, गावाची ओढ आणि प्रेम हे निश्चितच जास्त असते। आणि ज्यांना गावाचं प्रेम आहे, गावाची ओढ आहे, त्यांना इथं राहायला आल्यानंतर त्यांची राहायची चांगली सोय झाली पाहिजे। या चांगल्या हेतून हे भक्तनिवास या ठिकाणी आपण चांगलं बांधण्यात आलेले आहे। त्याचा आता शेवडे सरांच्या हस्ते या ठिकाणी लोक प्रदान करण्याचा कार्यक्रम इथे झालाय। त्याची विधिवत घोषणा ते त्यांच्या भाषणातून करतील। मला एका गोष्टीचा आनंद निश्चितपणे वाटतो की ह्या देवस्थानच्या माध्यमातून काम करत असताना या मंदिराची वास्तू असेल किंवा सभोवताची असतील वास्तू असतील, ह्या वास्तू कायम त्यांचं जे काय स्थान आहे ते कायम असं टिकलं पाहिजे, ते राहिलं पाहिजे, ह्यासाठी हे विश्वस्त मंडळ सातत्याने प्रयत्न करीत असतं। पण केवळ ही वास्तू मंदिरं बरीच ठिकाणी बांधली जातात, मंदिरांचा बऱ्याच ठिकाणी जीर्णोद्धार केला जातो। मंदिरांबरोबर नवीन पिढीला सुद्धा या मंदिराची ओळख, या मंदिरांचं असणारं आपलं श्रद्धास्थान, आपल्या मनामध्ये असणारं नितांत असं प्रेम, आपली भक्तिभावना ही नवीन पिढीच्या पर्यंत पोहोचवली पाहिजे, म्हणून सुद्धा एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी हे आपलं संपूर्ण देवस्थान जे विश्वस्त मंडळ आहे ते करीत असतं। अनेक कार्यक्रमाला मी या ठिकाणी येतो, विविध मागण्या होत असतात, त्या पुऱ्या केल्या जातात। आत्ताच आमचे सहकारी विधवंस यांनी एक घटाची मागणी केलेली आहे। मला ती जाहीर करायची गरज नाही, कारण हे विश्वस्त मंडळ एवढं कामाच्या बाबतीत एवढं चिटकून बसत असतं का ते माझ्याकडनं केल्याशिवाय ठेवणार नाही असा विश्वास मला। आपल्या आध्यात्मिक प्रवचनातून सुगत शेवडे यांनी आमदार विवेक पाटील यांचे कौतुक केले। लोकांना उपलब्ध होऊन कशा प्रकारे काम करतो हे जवळून पाहायला मिळालं। आज पुन्हा 4 वर्षांनी ती आठवण जागी झाली। आज मला विषय आहे ठेवलेला भक्तांची मांदियाळी। मांदियाळी शब्द म्हटल्यानंतर आपल्याला आठवण होईल पसाय दानाची। आता विश्वात्मके देवे येणे लागेतने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता। संबंध पसायदान म्हणत नाही। या जागेला येईपर्यंत गाडी मूळ स्टेशनातून निघाल्यावर या स्टेशनावर यायला वाटेतली सगळे स्टेशन पास केल्याशिवाय पुढे येऊ शकत नाही। ईश्वर निष्ठांची मांदियाळी असा माऊलीने शब्द वापरलाय, भक्तांची मांदियाळी असा शब्द आज मला विषय देणाऱ्यांनी वापरलाय। दोन्ही मध्ये काहीही फरक नाही। ईश्वर निष्ठ हेच भक्त असतात, भक्त हेच ईश्वर निष्ठ असतात। ईश्वर निष्ठ नसतो तो भक्त होऊ शकत नाही, भक्त असतो तो ईश्वर निष्ठ असावाच लागतो। जिल्हा परिषदेच्या विविध सभापती या पदासाठी सोमवारी मतदान संपन्न झाले। यामध्ये युतीच्या उमेदवारांनी आपला झेंडा फडकवला।
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात अलिबागला ही निवडणूक संपन्न झाली। जिल्हा परिषदेच्या विविध सभापती पदासाठी सोमवारी मतदान संपन्न झाले। या मतदानात युतीच्या उमेदवारांचा विजय झाला। यामध्ये शिक्षण व आरोग्य सभापती या पदावर युतीचे उमेदवार ज्ञानदेव पवार यांची निवड झाली, तर बांधकाम व अर्थ सभापतीपदी संजय सामळे यांची निवड झाली। महिला बाल कल्याण सभापती पदावर सुरेखा ठोंबरे, तर समाज कल्याण सभापती पदावर दिलीप भोईर, शेती व पशुसंवर्धन सभापती पदावर बाळकृष्ण राऊळ यांची निवड करण्यात आली। विविध पदावर निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा देण्यासाठी आमदार धैर्यशील पाटील, झेडपी अध्यक्षा कविता गायकवाड, माजी झेडपी अध्यक्ष पंडित पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड आदी मान्यवरांसोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी झेडपी अध्यक्ष पंडित पाटील यांनी नवनिर्वाचित सभापती यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता ताब्यात घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता, पण पंडित शेठ आणि बबनदादा यांची आघाडी या जिल्ह्याला नवीन दिशा दिली हे मी या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो। तो विश्वास आमच्यावरती जनतेने टाकलेला आहे, तो निश्चित ही आघाडी पूर्ण करण्याची ग्वाही या आघाडीचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला देतो। आणि पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील तमाम शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, बीजेपी, आरपीआय या सगळ्या लोकांच्या मी जाहीर आभार मानतो। सीबीडी सेक्टर 5 मध्ये एका सोसायटीतील सुरक्षा रक्षकाचा खून करण्यात आला आहे। या खुनामुळे परिसरात गंभीर वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची नोंद करत पोलीस तपास सुरू केला आहे। सीबीडी बेलापूरच्या सेक्टर 5 मध्ये एका सुरक्षा रक्षकाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला। नीलकमल सोसायटीचा हा सुरक्षा रक्षक होता। 37 वर्षीय शंकर महासिंग विश्वकर्मा असे या सुरक्षा रक्षकाचे नाव होते। शव बघताच त्याच्या खुनीने अतिशय क्रूरपणे त्याचा खून केल्याचे लक्षात येत होते। पोलिसांनी तपास सुरू केल्यावर लक्षात आले की त्याच सोसायटीतील बाजूचा सुरक्षा रक्षक फरार आहे। यामुळे संशयित म्हणून दीपक थापाकडे बघण्यात येत आहे। या गुन्ह्याबद्दल अधिक माहिती सीबीडी बेलापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर टोपे यांनी दिली। यहाँ पर सेक्टर 5 में नीलकमल सोसाइटी के इधर एक वॉचमैन का केबिन है। उसमें एक वॉचमैन शंकर मानसिंह विश्वकर्मा, इसकी डेड बॉडी मिली थी। उसके रिश्तेदारों ने, उसका जो रिश्तेदार है उसका चाचा दान सिंह विश्वकर्मा, उसने पुलिस स्टेशन में आके खबर दी कि उसका भतीजा वहाँ पर वो केबिन में, वॉचमैन के केबिन में मरा पड़ा है। ऐसे खबर आने के बाद पुलिस, हम लोग वहाँ पर जाके देखा तो उसका मर्डर किया गया था और वहाँ पर उसकी लाश पाई। उसके साथ में जो वॉचमैन था, वो जो केबिन में रहता था, वो नहीं है और वो 2 दिन से वो भी गायब है। तो शायद दोनों का झगड़े में ये हुआ होगा, ऐसा फिर्यादी का ऐसा कहना है। दिव्य ज्योती जागृती संस्थान मुंबई यांच्या पुढाकाराने नवीन पनवेल येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला या संस्थेचे साधक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजकालच्या धावपळीच्या जगात माणसाला मानसिक शांतता मिळणे कठीण आहे। यामुळे मानसिक समाधानाचे महत्त्व फार मोठे झाले आहे। प्रत्येक मनुष्य प्राण्याला समाधान लाभण्यासाठी दिव्य ज्योती जागृती संस्थान मुंबई शाखा यांच्या पुढाकाराने नवीन पनवेल येथे भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये साधकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। या कार्यक्रमाचे उद्घाटन विजय म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगरसेवक संदीप पाटील, गणेश कडू यांच्यासहित साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
तहसील कार्यालय तसेच प्रांत कार्यालयामध्ये रविवार दिनांक 1 एप्रिल रोजी रोहा येथील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गणेश सागळे यांच्यावर काही रेती माफियांनी रिव्हॉल्वर रोखून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। याच्या निषेधार्थ दिनांक 2 ते 3 एप्रिल रोजी पनवेलमधील शासकीय कार्यालयात लेखणी बंद आंदोलन करण्यात आले। यामध्ये पनवेल तलाठी व महसूल विभाग सुद्धा सहभागी झाले होते। रायगड जिल्ह्यातील रोहा येथील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गणेश सागळे व त्यांचे 2 सहकारी हे अनधिकृत रेती उत्खननाबाबत तपासणीसाठी गेले असता येथील वाळू माफिया व राष्ट्रवादी काँग्रेसचा रोहा शहराध्यक्ष नितीन परब या माथेफिरूने तहसीलदारांना व इतर कर्मचारी वर्गावर दमदाटी करून रस्ता अडवून रिव्हॉल्वर अंगावर रोखली व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेच्या निषेधार्थ रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना यांनी 2 ते 3 एप्रिल रोजी कामकाजावर बहिष्कार टाकला। त्याचप्रमाणे पनवेल तहसील कार्यालय प्रांत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सुद्धा या कामबंद आंदोलनात सहभागी झाले होते व या घटनेचा सर्वांनी निषेध केला आहे। रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातले तहसीलदार श्री गणेश सागळे हे त्यांचे शासकीय कर्तव्य बजावत असताना येथील सक्शन पंप चालवणारे श्री परब व त्यांच्या सहकार्याने त्यांच्यावर पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। त्याचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातले सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत लेखणी बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे। अद्यापही या आरोपीला पोलिसांच्या मार्फत अटक न झाल्याने महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे आणि त्याचा प्रतिक्रिया म्हणूनच उत्स्फूर्तपणे संपूर्ण कोकणामध्ये मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण 6 जिल्ह्यामध्ये महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन चालू आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा विविध संघटनांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध म्हणून कामकाज चालू ठेवलेलं आहे। उरण येथील वशेणी गावात आमदार विवेक पाटील यांच्या आमदार निधीतून स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत बांधण्यात आलेल्या हनुमान मंदिर सभा मंडपाचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। रामनवमी निमित्त उरण येथील वशेणी गावात जीर्णोद्धार केलेल्या हनुमान मंदिराच्या सभा मंडपाचे उद्घाटन तसेच प्राण प्रतिष्ठा आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आली। आमदार विवेक पाटील यांच्या आमदार निधीतून स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत 9,32,000 रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या सभा मंडपाच्या उद्घाटनादरम्यान माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, वरिष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव, माजी झेडपी सदस्य जीवन गावण, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत पाटील, वरिष्ठ कार्यकर्ते कानाशेठ ठाकूर आदी मान्यवरांसमवेत वशनीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा विकास गावातील एकीमुळेच होत असल्याचे विधान यावेळी आमदार विवेक पाटील यांनी केले। वशनी ग्रामस्थ आणि विशेष करून ही जीर्णोद्धार कमिटी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की पण अनेक देवळं आम्ही पाहिली, अनेक देवळांचे भूमिपूजन केले, अनेक देवळांचं उद्घाटन केलं, पण 15 महिन्यामध्ये देऊळ बांधणार हे वशिनीकडेच आहे ह्याचा मला निश्चितपणे या ठिकाणी अभिमान वाटतो। आणि याचं कारण जाणून घेण्याचा मनापासून प्रयत्न करतोय तर या ठिकाणी तुमची असणारी एकजूट आणि हनुमंतावर असणारी नितांत श्रद्धा ही 2च कारणं असू शकतात, अन्य कुठलंही कारण असू शकत नाही। या ठिकाणी मला आठवतंय याच मंदिरामध्ये आम्ही बसलो होतो आणि एससीजेडच्या विरुद्ध लढाईची तयारीची बैठक आमची चालू होती आणि त्याच बैठकीमध्ये कोणीतरी विषय काढला की मंदिर आपलं नवीन बांधून झालं पाहिजे, जुनं झालं पाहिजे। त्यावेळेस मी बोललो होतो पहिला आपला जो दुश्मन आलेला आहे एससीजेड तो हळू, त्यालाही तर घालू आणि मग परमेश्वराचं मंदिर बांधू। मला या गोष्टीचा अभिमान वाटतोय की याच मंदिरात आम्हाला गावकऱ्यांना एक स्फूर्ती मिळाली, एससीजेडच्या विरुद्ध लढण्याची ताकद हनुमंताने आम्हाला दिली आणि त्या ताकदीच्या जोरावर बलाढ्य अशा भांडवलदाराला आणि केंद्र सरकारला हटवण्याची ताकद आमच्या शेतकऱ्यांमध्ये या भगवंताने दिलेल्या भगवंतांना या ठिकाणी आपण कितीतरी श्रद्धेने त्याची पूजा केली तरी आपण ते पूर्ण करू शकणार नाही। आता आपण एससीजेड हटवलेला आहे। भगवंताला मी एवढीच प्रार्थना करेल की त्या आमच्या सर्वांगीण विकासाची ताकद आमच्या वशिनीकरामध्ये एवढीच प्रार्थना
या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी परमेश्वर चरणी करीत आहे. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत जाणता राजा मित्र मंडळ लक्ष्मण पेटकर सामाजिक विकास मित्र मंचातर्फे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन कामोठे सेक्टर 9 मध्ये शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कामोठे सेक्टर 9 मध्ये शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत जाणता राजा मित्र मंडळ लक्ष्मण पेटकर सामाजिक विकास मंच तर्फे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन रामनवमीच्या मुहूर्तावर करण्यात आले. शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार विवेक पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत, सदस्य गोपाळ भगत, गुरुनाथ गायकर, शंकर म्हात्रे आदी मान्यवरांसोबत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी लक्ष्मण पेटकर सामाजिक मंचाचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आपण या ठिकाणी कामोठे वासियांसाठी मोफत वृत्तपत्र वाचनालयाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. मी मनापासून या ठिकाणी लक्ष्मण पेटकर आणि त्याच्या साऱ्या सहकाऱ्यांचं कौतुक करतो की एक अतिशय स्तुत्य उपक्रम प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मदिनी आपण या ठिकाणी चालू केलेला आहात. निश्चितपणाने या उपक्रमाचा कामोठकर जास्तीत जास्त लाभ उठवतील आणि भविष्यात ह्या वृत्तपत्र वाचनालयातून एक चांगला वाचनालय जन्माला येईल अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. हे वाचनालय भविष्यात एक चांगला नव्या मुंबईतील चांगलं वाचनालय म्हणून विकसित हो अशा पद्धतीच्या मनपूर्वक कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185 आणि आमचा ईमेल आयडी आहे कर्नाळाआजतक@gmail.com.